आणि मी गेले 2 दिवस काहीच व्लॉग केलेला नाही आहे, कारण इतकी थंडी आणि इतकं हे आहे, त्याच्यामुळे मला काही करावंसंच वाटत नव्हतं. तर आज आम्ही पँगॉन्ग लेकच्या इथे थांबलेलो होतो. तर हा असा व्ह्यू आहे इथून, आणि आमचे स्टे असे होते आणि बॅक साईडला पूर्ण माउंटन्स आहेत आणि ह्या आमच्या रायडिंग बाईक्स आहेत. आणि आत्ता इथे -7 डिग्री टेम्परेचर आहे. इतकी थंडी आहे ना, बापरे. तर ही जी क्लिप तुम्ही पाहिली ती होती पँगॉन्गमधल्या नेक्स्ट डेची. तर तिथे इतकी भयानक थंडी होती आणि म्हणजे तिथे गेल्यापासूनच होती थंडी, त्याच्यामुळे मी नंतर व्लॉगच बनवला नाही, कारण की ग्लव्ज असायचे सतत हातामध्ये आणि आवाज पण यायचा नाही बाईकवरून, त्यामुळे बनवलेच नाहीत. तर मग आमचा नेक्स्ट डेला म्हणजे पँगॉन्गला जायचा हा रूट आहे पूर्ण. तर आम्ही नुब्रा टू पँगॉन्गचं डिस्टन्स ऑलमोस्ट 175 किलोमीटर्स होतं आणि आमचे जे मार्शल्स होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला अराऊंड 4 to 4:30पर्यंत पँगॉन्गला पोचायचं आहे, कारण नंतर तिथे खूप थंडी वाढते आणि भयानक वारा असतो, त्याच्यामुळे तिथे 4-4:30 नंतर जाण्यात काही पॉईंट नाही आहे. तर आमचं ते टार्गेट होतं की आम्हाला 175 किलोमीटर्स जवळपास 4 वाजेपर्यंत पोचायचं होतं. पण भाई काय रोड होते, म्हणजे इतके खतरनाक रोड होते. असे आताही तुम्हाला इथे रोडवरती दिसत असेल की पूर्ण अशी खडी आहे आणि असे मोठमोठे दगड आहेत, ते असे गारगोट्यांचे दगड असतात ना, तर पूर्ण तसा रोड होता. मध्ये पूर्ण खूप पॅच तसाच होता. इथे दिसत असेल की पूर्ण तसाच रोड आहे, तर एकदम स्लो जायला लागत होतं. बऱ्याच ठिकाणी खूप छान पण रोड होते आणि बऱ्याच ठिकाणी रोडचे काम पण चालू होते की त्याच्यामुळे थांबायला लागायचं, किंवा एकदम असे छोटे छोटे असे रस्ते असायचे, एकदम कडेने वगैरे जायला लागायचं. तर हे असे सगळे रोड होते. पण म्हणजे नुब्रा टू पँगॉन्गचा जो रोड होता ना, ते तिथे ॲक्च्युअलमध्ये असं फील झालं की बापरे, आपण काहीतरी ॲडव्हेंचरस करतोय. आणि बऱ्याच ठिकाणी असे रोडवर ते सगळे दगड वगैरे पडलेले असायचे, तर त्यामुळे स्लोच जायला लागायचं आम्हाला. आणि एनिवे आम्हाला सांगितलं होतं की जी राईडचा फर्स्ट डे आहे तो आम्हाला 40 चं स्पीड लिमिट सांगितलं होतं. तर नेक्स्ट डेपासून थोडंसं इन्क्रीज केलं होतं, 60 वगैरे असं होतं. पण पुढे एक मार्शल्स असायचे आणि आमच्या मागे मार्शल्स असायचे, सो आम्ही एकाच लाईनमध्ये आमचं असायचं, त्यामुळे एक स्पीड ठराविक होता. तर जसं मी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं चालू असायची, तर इथे ह्या पॅचमध्ये रस्त्याचं काम चालू होतं आणि ही जी रिव्हर आहे ना, थ्रू आउट द जर्नी अशीच आमच्या साईडने होती. आणि काय कलर आहे ह्या पाण्याचा, म्हणजे काही फिल्टर वगैरे नाही आहे, अशाच कलरचं पाणी होतं. तर इथे आता जसं बघू शकताय की असं एकदम एजनी आम्हाला जायला लागायचं. मला खूप भीती वाटायची, पण मजा पण तेवढीच आली. खूप एन्जॉय केली राईड पूर्ण. आणि गाईज, जसजसं आम्ही पँगॉन्गच्या जवळ येत होतो, थंडी इतकी बेकार होती आणि इतकं भयानक वारं होतं. इथे तुम्हाला दिसत असेल ही रिव्हरचं पाणी आहे आणि जे पूर्णपणे फ्रीज झालेलं आहे. आणि फायनली आम्ही पोचलो आहे पँगॉन्ग लेकला आणि इतका सुंदर व्ह्यू होता, म्हणजे कॅमेरा जस्टिसच करत नाही आहे की काय सुंदर व्ह्यू होता तो. पण भाईसाब काय थंडी होती तिथे आणि भयानक वारा होता. तिथे आमच्या ग्रुपमधल्या एकानेही जॅकेट काढलं नव्हतं ना, कोणी काय केलं होतं, पण मला तिथे फोटो हवे होते ॲट एनी कॉस्ट. तर मी सांगितलं होतं की मी जॅकेट वगैरे सगळं रिमूव्ह करते आहे, पटकन सगळ्यांनी माझे व्हिडिओ आणि फोटोज काढायचे आहेत. तर मी मोजून 5 मिनटासाठी फक्त ते काढलं होतं आणि पटकन व्हिडिओज आणि फोटो शूट करून घेतले होते. फोटोज व्हिडिओज घेतल्यानंतर आम्ही आमच्या स्टेच्या लोकेशनला आलो. तर आम्हाला तिथे राहण्यासाठी टेंट्सच होते. बेकार थंडी होती. नेक्स्ट डेचा व्ह्यू असा काही होता, जो मी फर्स्ट क्लिप अटॅच केली आहे तो या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर हा असा काही क्लिअर स्काईज आणि मस्त. तर इथे आमचं -7 डिग्री टेम्परेचर गेलं होतं. मग आमची रिटर्नची जर्नी स्टार्ट झाली, पण असं झालं होतं की आमचा एक पॉईंट मिस झाला, तो होता म्हणजे चांगला पास. तर ॲक्च्युली तिथे खूप स्नोफॉल झाल्यामुळे तो रोड पूर्ण बंद होता, तर त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळा रूटनी आम्हाला लेहला यायला लागलं. तर आम्हाला अराऊंड आय थिंक 270 किलोमीटरचा प्रवास करायचा होता एका दिवसामध्ये. तर तो आम्ही केला आणि त्यानंतर लेहला पोचलो आम्ही आणि मस्त शॉपिंग वगैरे केली आणि मग नेक्स्ट डेला आमची फ्लाईट होती. आमची लेहची ट्रिप
संपलेली आहे. आता आम्ही दिल्ली एअरपोर्टवरती आहे आणि इथे आमचा 6 आवर्सचा लेओव्हर आहे, त्यामुळे आम्हाला आता इथे बसावं लागतं आहे 6 तास. तर आम्ही त्या लाऊंजमध्ये आलेलो आहे आणि खाण्यासाठी काहीतरी घेतलेलं आहे टाईमपास. तर 6 तास इथे टाईमपास करून मग घरी जाऊ फायनली आफ्टर 5 डेज राईट. पण खूप मस्त मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही बाईक राईडमध्ये, खूप मस्त मजा आली. इट्स अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. तर या, सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.